करणाऱ्या या बांधकाम विभागाचा अरे अभियंता करतात काय? धुळे शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना धुळे महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही डागडुजी केलेली नाही। शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील पारा रोडचे रस्त्यावर भजन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे। आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या 1 महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं, त्यांनी छुटूक मुटूक मुरुम टाकलं होतं, पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्री पासून तर ठेक पारा रोड चौफुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत, तरी ते इथं यायला तयार नाही। इथं रोज ऍक्सिडेंट होऊन राहिले, इकडनं शाळा आहेत, रुग्णालय आहेत, हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, अनेक लहान मुलं जातात, गर्भवती महिला जातात, त्या मार्केट आहे, रोज कोणाचं कंबरडं मोडणं, कोणाचा हात मोडून राहिले, कोणाचे पाठ मोडून राहिले। हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले। ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीये। येत्या स्वरूपात इथं जर काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागाच्या वतीने आम्ही मागणी करतो। आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये। इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे, असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण। इथे दुर्घटना होत आहे, अपघात होत आहेत, इथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही। आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो, जर येत्या 8 दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल। शिवसेनेच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते। पुढील काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेनेने दिला आहे। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।